भोगावती नदीपात्रात बुडून 20 वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। मृतदेह शोधण्यास पोलीस व रेस्क्यू टीमला यश। पेणच्या भोगावती नदीपात्राजवळ खेळताना पिंपळडोह भागात गेलेला व्हॉलीबॉल काढताना 20 वर्षीय वसीम अन्सारीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे। शुक्रवारी नदीपात्रात शोध घेऊन या तरुणाचा रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे। या घटनेची खबर पेण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे। यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पालकांना मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे। काल दुपारी 3 वाजता सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली, भोगावती नदीच्या किनारी पिंपळपाट या एरियामध्ये एक वसीम शेख अन्सारी हा 20 वर्षाचा युवक बॉल खेळता त्याच्या मित्रासमोर नदीत उडी मारली आणि बॉल काढण्याच्या नादामध्ये तो पोहत असताना त्याचा दम लागला आणि तो पाण्यात बुडाला। काल आम्ही दुपारी 3 वाजेपासून फायर ब्रिगेडच्या मदतीने व लोकल लोकांच्या मदतीने रेस्क्यू टीम तयार केली आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु काल संध्याकाळपर्यंत त्यात आम्हाला यश मिळालं नाही। रात्र झाल्यामुळे आम्ही रेस्क्यू थांबवले आणि मदत कार्य थांबवलं आणि काल रात्रीच आम्ही आमचे खोपोलीचे मित्र आमचे गुरुनाथ खानिलकर यांचे हेल्प फाउंडेशन व तसंच SYRS खोपोलीची टीम यांना कॉन्टॅक्ट केला आणि आज अर्ली मॉर्निंग 7 वाजता त्यांना इथे पाचारण केलं। त्यांच्या मदतीने आज सकाळपासून आम्ही पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं आणि आता जवळजवळ 3 ते 4 तासाच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर तो मुला एका कपरीमध्ये आम्हाला आता मिळून आलेला आहे। आणि त्याद्वारे एकच आवाहन करू इच्छितो की हे लहान मुलं यांनी थोडं आपल्या पालकांनी त्यांच्यावरती वास ठेवणं गरजेचं आहे, कारण की किरकोळ एका बॉल घेण्याच्या नादामध्ये तो या मोठ्या नदीपात्रात त्यांनी उडी मारली आणि त्याचा जीव गमावलाय। आम्ही सर्व पालकांना आव्हाने सुट्ट्या जरी लागल्या असेल तरी आपल्या बालकांना आपल्या पाल्यांना जपा, जेणेकरून असा कुठलाही इन्सिडेंट होणार नाही।